बोलने की जरूरत नहीं है. नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर रचना साबळे व मी लहान मुलांचे व किशोरवयीन मुलांचे हृदयविकार तज्ञ आहे आणि अहमदनगरमध्ये प्रॅक्टिस करते. तर आपणास मुलांमध्ये हृदयविकारचे लक्षणं जे असतात ते तुम्हाला थोडक्यात सांगते. लहानपणी दूध पिताना त्रास होणे म्हणजेच धरसोड करणे. जेव्हा बाळ आईचं दूध पित असतं तेव्हा धरसोड करत असतं. कपाळाला घाम सुटतो म्हणजेच त्याला फासळ्या चालल्या जास्तमुळे त्याला दूध पिताना त्रास होतो. त्याची धडधडी वाढणे. आई जेव्हा बाळाच्या हृदयावर हात ठेवते किंवा छातीवर हात ठेवते तर हृदयाची गती वाढलेली असते, श्वासची गती वाढलेली असते. तसेच परत परत निमोनिया होणे, जेणेकरून बाळाला ऍडमिट करावं लागतं. तसेच त्याचे होठ निळे पडणे किंवा हातपायचा रंग बदलणे. नॉर्मली गुलाबी रंग असतात हातपायांचा, नखांचा आणि होठांचा. जर हे निळे पडले तर हे सुद्धा हृदयाच्या आजाराचे लक्षण आहेत. वजन जसं पाहिजे त्या पद्धतीने न वाढणे. जसं बाळ मोठं होतं तशाच पद्धतीने उंची वाढत असते आणि वजनही वाढत असतं. उंची आणि वजन दोन्ही न वाढणे म्हणजे हृदयाचा आजार लहानपणापासूनच आहे. खेळताना बाळाला दम लागू शकतो. दम लागता लागता त्याला डोळ्यासमोर अंधार येऊन तो पडू शकतो, म्हणजेच त्याला झटका सुद्धा येऊ शकतो. हे सुद्धा हृदयाच्या आजाराचे म्हणजे झडपाचे चोकअप होण्याची लक्षणं आहेत. तशीच सांधीवात होणे म्हणजे सांधी दुखणं. काही क्षणभरासाठी सांधी दुखतं, 2-3 दिवसात कमी होतो, परत सांधीवात येतं, 2-3 सांधे कायम दुखत असतात, कमी जास्त होत असतात. त्याच्याबरोबर ताप येणे हे सुद्धा हृदयाच्या आजाराचे लक्षणं आहेत, ज्याच्यामध्ये हृदयाच्या झडपांना त्रास होतो. म्हणजे झडपांना लिकेज होतो, ह्याला रुमॅटिक हार्ट डिसीज नावाचा आजार सांगितलं जातं. तर अशा आजारांची दक्षता कशी घ्यावी आणि निदान कसं घ्यावे. जर असं बाळाला प्रॉब्लेम आढळल्यास बाळाला त्वरित हृदयाची सोनोग्राफी म्हणजेच 2D एकोकार्डिओग्राफी कलर डॉपलर करून घेणे, की ज्याच्यामध्ये बाळाच्या हृदयाची आजाराची पूर्ण माहिती भेटते आणि लवकर निदान केल्यावर लवकर उपचार देखील करता येतं. जर आपणास काही शंका असतील किंवा काही माहिती अजून पाहिजे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधू शकतात. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर रुग्णांमध्ये आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये डेफिनेटली शेअर करावा. धन्यवाद.